हाय हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना. दुपारचं फराळ तर एकदम झकास झालं, पण त्याआधी वरून जे तूप बनवलं होतं ते खरंच खूप छान बनवलं होतं. त्याचा स्मेल पण खूपच सुंदर येत होता आणि त्याने अगदी परफेक्ट त्याला होऊ दिलं होतं. त्याचं ती जी कला आहे ना खरंच मस्त आहे. त्याच्यानंतर सकाळ झाली आणि आला आपला दिवस. रुटीन तर चालू झालं. आज चिया सीड्स नव्हते म्हणून नॉर्मल आपलं लिंबू पाणी घेतलं आणि वरूनचं लगेच ऑफिससुद्धा चालू झालेलं होतं. त्याच्यानंतर चहा वगैरे झाला आणि इथं अव्यांशला आजकाल खूप काम करायची सवय लागलेली आहे. म्हणजे करतोय तो. लिटरली पोळ्यांचा डब्बा इकडे आणून ठेवला, काकूंना द्यायचा, तर त्याच्याऐवजी त्यांनी इकडे आणला आणि काकूंचं इथं मस्तपैकी गावरान पद्धतीने संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी अशी मस्त गावरान पद्धतीची झणझणीत अशी मेथीची भाजी काकू बनवत होते आणि साईड बाय साईड चालू होती उपवासाची खिचडी. ऑलरेडी खिचडी त्यांनी टाकून झाली होती. त्यांनी नाहीतर तुम्ही म्हणाल की खरकटा आणि हे सगळं एकत्र कसं काय. खिचडी फक्त वाफायची राहिली होती. शेवटचा घास, शेवटचा टायमिंग होता. आणि इथं मी बेलपत्र 108 मोजून घेतले, जे की आपल्याच गार्डनमधून मी तोडून आणलेले. आणि ऑलरेडी मी पंचामृत वगैरे सगळं बनवून घेतलं होतं, कारण इथे चालू होती माझी पूजेची तयारी. त्याच्यानंतर पूजा वगैरे सगळी छानपैकी करून घेतली. मोठ्या ब्लॉगमध्ये छान सगळं मी तुम्हाला कुठं गेली होती पूजेला आणि घरात कशी पूजा केली हे सगळं दाखवेलच. पण तुम्हाला इथं सांगते, छानपैकी पूजा वगैरे झाली, आरती झाली आणि मग बाहेर जायचं होतं म्हणून थोडे हेअर स्ट्रेट करायला घेतले. आणि हेअर स्ट्रेटनरनी खूप दिवसानंतर आज हेअर स्ट्रेट कारण तोपर्यंत बेबी झोपलेलं होतं. म्हटलं चला तोपर्यंत थोडंसं आपलं ग्रूमिंग करून घेऊयात आणि छानपैकी दुपारचा फराळ केला. सो चलो, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.